ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 5. सच्चिदानंद पदत्रय विवरण. परमात्म्याला सुखरूप अथवा दुःखरूप म्हणता येईल का? उभे आहेत 31 आणि 32. या सर्व चर्चेचा निष्कर्ष सांगताना ज्ञानदेव म्हणतात की ऐसे या सुखपणे नाही दुःख कीर होणे, मा सुख हे गणने सुखासे काही. असे परमात्म्याच्या ठिकाणी सुखच आहे, जेथे दुःख संबंध मुळीच नाही. अशा सुखमय स्वरूपास सुख आहे असं म्हणणं कसं संभवेल? मनोनी सदसदत्व गेले, चिद चिदत्व मावळले, सुखा सुख झाले काही नाकी. म्हणून परमात्म्याच्या स्वरूपात असत नसल्यामुळं सतही मावळून जाते, अचित नसल्यामुळं चित सुद्धा मावळते व दुःखाचा तेथे प्रवेश नसल्यामुळं सुखही प्रवेश करू शकत नाही. एकूण परमात्म्याच्या ठिकाणी असत, जड आणि दुःख यांचा सर्वथा अभाव असल्यामुळं तेथे सच्चित सुख यापैकी काहीही नसते. स्वामी स्वरूपानंद याचा अभंग रूपांतर करताना म्हणतात, नाहीच की जेथे दुःखाचा संबंध असे स्वयंसिद्ध सुखरूप, तया सुखरूपा स्वरूपा लागोन द्यावे सुखपण कोणी कैसे. म्हणून या दुःख आणि का आनंद तेची जडा जड सत्य मिथ्या. सापेक्ष हे धर्म गेले मावळन स्वयं सच्चित घन सुखरूपी. ते तत्व निर्भेळ सुख मात्र आहे. ते उत्पन्न होऊन नाश पावणाऱ्या सुखासारखं नसून स्वयंभू, अखंड व अनंत असं आहे. सुख हे ज्याचे त्यालाच अनुभवता येतं. अनुभवाहून सुख भिन्नपणे दाखवता येत नाही, कारण सुख व सुखानुभव दोन्ही एकच आहेत. ज्याचा दुःखाशी कधी संबंध झाला नाही त्याच्याकडे सुख आहे असे म्हणणेही संभवत नाही, कारण हे बोलणे सर्व सापेक्षतेचे असते. सापेक्षता आली की द्वैत येते. परमात्मा अद्वैत स्वरूप आहे. त्यामुळे श्रुतीने जरी परमात्म्याला सच्चित सुखरूप म्हटलं असलं तरी सृष्टीच्या स्वरूपभूत असज्जड दुःखाचा स्पर्शही परमात्म्याला होत नसल्यामुळं तत्प्रतिपक्षीभूत असे सच्चित सुख हे भाव त्यांचाही स्पर्श परमात्म्याला होत नाही. जेव्हा असत जड दुःख हे भाव असतील तर त्यांच्या सापेक्षतेने सच्चित सुख हे भाव असणार. जर असत जड दुःख हे भाव नसतील तर सच्चित सुख हे भावही असण्याचे काही कारण असणार नाही. सत म्हटले की असतची आकांक्षा निर्माण होते, म्हणजेच तेथे द्वंद्व निर्माण होते. सच्चिदादी शब्द हे सापेक्ष आहेत. जेव्हा एक असतो तेव्हा त्याच्या विरुद्धचा दुसरा धर्मही असतो. जर एक नसेल तर त्याच्या विरुद्धचा दुसरा धर्मही असणार नाही. परमात्मा हा सुख दुःख, चित अचित, सत असत या कल्पनांच्या पलीकडचा आहे. परमात्मा सद्रूप, चिद्रूप व सुखरूप आहे, पण यापैकी कोणत्याही शब्दाने त्याचा निर्देश करता येत नाही. तो सच्चित सुख स्वरूप आहे असं म्हणण्याचा अर्थ इतकाच की परमात्मा सच्चित सुखरूप आहे, म्हणजे हे तीनही धर्म त्याच्या ठिकाणी एकवटलेले आहेत. वास्तविक ही पदे असत, जड व दुःख यांची निवारक आहेत. कारणासहित असदाधिकांची निवृत्ती करणे हे त्यांचे कार्य आहे. असत, जड व दुःख यांची व त्यामुळे तत्कारणभूत आत्मविस्मृतीची निवृत्तीच आत्मप्राप्ती रूप असते. त्यामुळे ही पदे जीवात्म्याची परमात्म्याशी गाठ घालून देतात असं म्हटले. थोडक्यात ती पदे जीवात्म्याची परमात्म्याशी गाठ घालून देतात, म्हणजे केवळ असत, जड व दुःख यांची निवृत्ती करतात. मग जीवात्मा स्वरूपभूत होऊन राहतो. एकूण परमात्म्याचे शब्दांनी वर्णन करता येणे शक्य नाही. ते शब्द परमात्म्याचे वाचक होऊ शकत नाहीत. त्यामुळे ते परमात्म्याच्या प्राप्तीस साधनीभूतही होऊ शकत नाहीत. या मार्गात आवरण विक्षेप रूपाने अडथळा करणारे असत जड दुःख त्यांची निवृत्ती करणे हीच शब्दांच्या कार्यक्षेत्राची मर्यादा आहे. पुढे ज्ञानदेवानी हे परमात्मा स्वरूपच द्वैतरहित असे एकपणाने कसे सर्वत्र ओतप्रोत भरून राहिलं आहे त्याचे वर्णन केलं आहे. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.